तर आज आपण पाहणार आहोत की कंपोजिट फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह कसे काढले जातात, त्यावरचे फॉर्म्युले, अत्यंत महत्त्वाचे फॉर्म्युले. म्हणजे प्रत्येक स्टुडंटने हे फॉर्म्युले लक्षात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. समजा आपण कालच्या पिरियडमध्ये पाहिलं होतं की d/dx ऑफ sin x इक्वल टू cos x हे आपल्याला माहित आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ sin x इज cos x. ऍक्च्युअली आपण याला असं लिहू शकतो की d/dx ऑफ sin x इक्वल टू cos x d/dx ऑफ x. मीनिंग लक्षात येऊन टाका तुम्ही. म्हणजे आपण ते कसं ऍडजस्ट करत आहोत की इथे जो व्हेरिएबल आहे त्या व्हेरिएबलचं आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे. म्हणजे त्याचा अर्थ cos x इंटू d/dx ऑफ x मीन्स 1 इक्वल टू cos x. तर यानंतर x रिप्लेस बाय एनी फंक्शन, म्हणजे कंपोजिट जो फंक्शन आहे sin x इज अ स्टँडर्ड फंक्शन, कारण इथे x आहे त्याला आपण स्टँडर्ड फंक्शन म्हणतो आहे. परंतु इथे आपल्याला पाहायचं आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शन. तर या कंपोजिट फंक्शन मध्ये एक फंक्शन आहे आणि लगेच त्याला दुसरा फंक्शन हा अटॅच झालेला आहे, म्हणून तो त्याला म्हणायचा आहे कंपोजिट फंक्शन. म्हणजे दोन किंवा अधिक फंक्शनचं कॉम्बिनेशन. तर यापैकी फर्स्ट फॉर्म्युला, राईट डाऊन हेडलाईन, स्टँडर्ड फॉर्म्युला आहे. स्टँडर्ड फॉर्म्युला आहे. टू फाइंड डेरिवेटिव ऑफ कंपोजिट फंक्शन. तर यामध्ये आपण कंपोजिट फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह काढण्यासाठी कोणकोणत्या फॉर्म्युल्यांची गरज आहे याची माहिती पाहत आहोत. आणि डेरिव्हेटिव्ह हा चॅप्टर पूर्णपणे समजण्यासाठी, इझिली प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी तुम्हाला हे जे मी फॉर्म्युले लिहून देत आहोत या सर्व फॉर्म्युल्यांचा सराव करणे आहे, लक्षात ठेवणे आहे. कारण यांच्याशिवाय आपल्याला कंपोजिट फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह घेता येणार नाही. तर इथला पहिला जो फंक्शन आहे, आपलं पहिलं फॉर्म्युला, डेरिव्हेटिव्ह ऑफ पॉवर फंक्शन. आता पॉवर फंक्शन कोणाला म्हणायचं की जर इंडेक्स हा फंक्शनचा इंडेक्स हा अदर दॅन 1 असेल तर त्याला पॉवर फंक्शन म्हणायचं. पॉवर फंक्शन घेऊ आपण. d/dx ऑफ f of x power n. n नॉट इक्वल टू 1. तर या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह घेताना नेमकं काय करायचं, इथे जे n ही संख्या आहे ही n इथे आणायची. मग दिलेला फंक्शन लिहायचं f of x power n minus 1 means index
लेस आहे पहा, इंडेक्स आहे 1 ने डिक्रीज करायचं n-1 and then take d by dx of function. हा याप्रमाणे फॉर्म्युला आहे. म्हणजे इथे कोणताही फंक्शन दिला असो, कोणताही फंक्शन दिला असो, आणि इथे इंडेक्स मात्र त्याचा n आहे म्हणजे अदर दॅन 1 आहे, तेव्हा इथली जी संख्या आहे ती समोर आणायची, नंतर त्या फंक्शनचा इंडेक्स हा 1 ने डिक्रीज करायचा आणि नंतरच त्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं. फॉर एक्झाम्पल d by dx of sin cube x. Sin x is the standard function, but sin cube x is not standard function. It is a power function. काय केलं इथे आपण 3 sin square x, बघा इथे हा 3 आपण समोर घेतलं, इंडेक्स डिक्रीज बाय 1 केलं, d by dx of sin x means 3 sin square x into derivative of sin x is cos x. तर अशा पद्धतीने या पॉवर फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह घेतलं जाते. नेक्स्ट एग्जांपल घेऊ. d by dx of 2x plus 3 power of 5. 2x plus 3 power 5 is the power function. हा लिनियर फंक्शन आहे आणि याचा इंडेक्स हा अदर दॅन 1 आहे. काय करणार इथे, पहिल्यांदा 5 समोर घ्यायचं घेतलं, त्यानंतर दिलेला फंक्शन या इज लिहून टाकायचं 2x plus 3 power decrease by 1 means 4 into d by dx of 2x plus 3. आता या लिनियर फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे. इथे कोणताही ऑपरेटर नाही. d by dx means इट इज ऑपरेटर, ऑपरेट करतो तो, पण इथे d by dx समोर काहीच नाहीये, याच्यावर कोणताही इफेक्ट होणार नाही, हा जसाचा तसा असतो. मीन्स 5 2x plus 3 power 4 into 2x डेरिव्हेटिव्ह ऑफ 2x. आपल्याला माहित आहे की डेरिव्हेटिव्ह ऑफ kx चे डेरिव्हेटिव्ह k मिळते, मग 2x चे डेरिव्हेटिव्ह 2 राहील. त्यानंतर इथे प्लस 3 हा सेपरेटली कॉन्स्टंट आलेला आहे. and we know derivative of any constant always 0. म्हणजे या 3 चे डेरिव्हेटिव्ह 0, 2x चे डेरिव्हेटिव्ह 2 means here into 2. इथे या दोन संख्यांचं मल्टिप्लिकेशन आपल्याला करता येईल. 5 into 2 means 10, 2x plus 3 power 4 हे त्याचं डेरिव्हेटिव्ह झाले. नेक्स्ट d by dx of x square minus 5x plus 1 and power is 3 by 2. Here also index of function is other than 1. ही संख्या समोर घ्यायची,
means 3 by 2, x square minus 5x plus 1, 3 by 2 minus 1 means index decrease by 1, d by dx of function x square minus 5x and plus 1. बघा 3 by 2 x square minus 5x plus 1. आता 3 by 2 minus 1, 3 minus 2 into 1 means 2, 3 minus 2 वर होईल, 3 minus 2 म्हणजे 1 आणि divide by 2, 1 by 2 into derivative of x square is 2x, derivative of minus 5x is minus 5 and derivative of 1 is 0. हे एवढं त्याचं उत्तर होईल. नेक्स्ट dy dx of log of x ब्रॅकेट स्क्वेअर. बघा इथे log x ब्रॅकेट स्क्वेअर आहे. इट इज ऑल्सो पॉवर फंक्शन. log x is the standard function, but log x square is composite function. Composite function means it is comes in a power function. बघा इथे डेरिव्हेटिव्ह 2 log of x, 2 minus 1 means 1. आता 2 minus 1 equal to 1 होतो, त्यामुळे तिथे नोट केलं पाहिजे असं जरुरी नाहीये. डायरेक्ट 2 minus 1 म्हणजे 1 होतो, त्यामुळे इथे 2 minus 1 लिहिण्याची गरज नाही. मात्र त्यानंतर या दिलेल्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे. dy dx of log x equal to 2 log x and derivative of log x is 1 by x. एवढं ठेवलं तरी सफिशियंट आहे. नाहीतर याला आपण असं लिहू शकतो 2 log x डिवाइड बाय x. हे झालं पॉवर फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह. त्यानंतर सेकंड फॉर्म्युला रूट ऑफ फंक्शन. सेकंड नंबर रूट ऑफ फंक्शन. बघा याचं डेरिव्हेटिव्ह काय असेल. आपल्याला माहित आहे की डी बाय डी एक्स ऑफ रूट ऑफ एक्स म्हणजेच 1/2 रूट ऑफ एक्स. हिअर रूट ऑफ एक्स इज द स्टँडर्ड फंक्शन. त्याचं डेरिव्हेटिव्ह 1/2 रूट ऑफ एक्स ते आपल्याला माहित आहे. म्हणजे ऍक्च्युअली हा प्रकार कसा आहे, डी बाय डी एक्स ऑफ रूट ऑफ एक्स इक्वल टू 1/2 रूट ऑफ एक्स and dy dx of x. हा असा प्रकार आहे. 1/2 रूट ऑफ x. here 1 means 1/2 रूट ऑफ x. here x replaced by any function means dy dx of root of f of x. He will 1/2 root of f of x into dy dx of f of x. हा झाला फॉर्म्युला. कन्फ्यूज होण्याला इथे आहे काहीच नाही.
यावरून तुम्हाला लक्षात आलं असेल की सिम्पली डेरिव्हेटिव्ह घ्यायचं, नंतर त्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं. तिथे नेमकं तसंच आहे, 1/2√f(x) आणि नंतर या फंक्शनचं इथे डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे. फॉर एक्झाम्पल, नंबर 1, d/dx of √sin x. बघा फॉर्म्युला तुमच्या समोर मांडलेला आहे, त्याला कसं ऑपरेट करायचं आहे. 1/2√sin x and then d/dx of sin x. 1/2√sin x and d/dx of sin x means cos x. या स्टेप पर्यंत लिहिलं तरी सफिशियंट आहे, परंतु इथे आपण वन स्टेप इन्क्रीज करू शकतो आणि ती राहील cos x upon 2√sin x. तर या प्रमाणाचं डेरिव्हेटिव्ह झालं. नेक्स्ट एक्झाम्पल, d/dx of √log x हे होईल 1/2√log x d/dx of log x means 1/2√log x into derivative of log x is 1/x. याला असं सुद्धा ऑपरेट करता येईल, 2x √log x. याप्रमाणे ऑपरेट करता येते. थर्ड एक्झाम्पल बघा, d/dx of √tan x. काय लिहिणार आपण इथे, 1/2√tan x into derivative of means d/dx of tan x means 1/2√tan x and derivative of tan x is sec square x into sec square x. One step increase, sec square x to √tan x. या प्रमाणे त्याचं डेरिव्हेटिव्ह निघेल. d/dx of √2x + 1. कसं लिहिणार याला, रूट ऑफ फंक्शन. या फंक्शनच्या जागेवर कोणताही फंक्शन येऊ शकतो, म्हणजे कन्फ्यूज व्हायची गरज नाही, कुठलंही फंक्शन. 1/2√2x + 1 d/dx of 2x + 1. Now take derivative of 2x + 1. 1/2√2x + 1 into derivative of 2x is 2 आणि derivative of 1 is 0. Since 1 is a constant, separate constant आहे, त्यामुळे त्याचे डेरिव्हेटिव्ह हे 0 आहे. म्हणून या टोटल क्वांटिटीचं डेरिव्हेटिव्ह हे 2. बघा इथे 2 आला, इथे इंटू 2 आला, हा सहज आपल्याला इथे भाग देता येतो. कॅन्सल झाले. Therefore remaining is
1 upon root of 2x plus 1 is the derivative. तर अशा प्रकारे तुम्हाला कोणताही फंक्शन हा जर रूट मध्ये दिला असेल तर सहज त्या फंक्शनचं तुम्हाला डेरिव्हेटिव्ह घेता येईल. नेक्स्ट थर्ड नंबर, एक्सपोनेंशियल फंक्शन. आणि त्यामध्ये विथ बेस ई. यांचे बघू. एक्सपोनेन्शियल तर आहे पण त्या एक्सपोनेन्शियल मध्ये बेस हा ई आहे. तर यासाठी आपण एक ई पॉवर एक्स डेरिव्हेटिव्ह कोणता आहे याची आपल्याला कल्पना आहे. आपल्याला माहित आहे की डी बाय डी एक्स ई पॉवर एक्स म्हणजे ई पॉवर एक्स होतो याची कल्पना आहे आपल्याला. म्हणजे ऍक्च्युअली हे कसं लिहिलं गेलं, डी बाय डी एक्स ऑफ ई पॉवर एक्स इक्वल टू ई पॉवर एक्स इंटू डी बाय डी एक्स ऑफ एक्स. ई पॉवर एक्स 1 ई पॉवर एक्स हे याप्रमाणे ऑपरेट केलं गेलं. इथे एक्स रिप्लेस बाय एनी फंक्शन डी बाय डी एक्स ऑफ ई पॉवर एफ ऑफ एक्स इक्वल टू, write down e power f of x as it is. There is no any change in the given function. E power f of x into d by dx of f of x. झाला फॉर्म्युला. बघा यावरचे आपण एक्झाम्पल पाहू. फॉर एक्झाम्पल नंबर 1 डी बाय डी एक्स ऑफ ई पावर 2x. इट इज कंपोजिट फंक्शन ई पावर 2x डी बाय डी एक्स ऑफ 2x ई पावर 2x इंटू 2 त्याचे डेरिव्हेटिव्ह. म्हणजे याला असे लिहिता येईल 2 ई पॉवर 2x डी बाय डी एक्स ऑफ ई पॉवर tan x. याला कसं लिहिणार आपण आता, ई पॉवर tan x इंटू डी बाय डी एक्स ऑफ tan x. फॉर्म्युला प्रमाणे ऑपरेट केलं. नाउ टेक अ डेरिव्हेटिव्ह ऑफ tan x. e power tan x into derivative of tan x is sec square x. त्याला त्याचे डेरिव्हेटिव्ह. थर्ड एग्जांपल d by dx of e power root of x means your function is root x. E power root of x d by dx of root of x. Here root of x is the standard function. E power root of x and derivative of root of x is 1 upon 2 root of x. Next
डी बाय डी एक्स ऑफ ई पावर एक्स स्क्वेअर मायनस 2 काय होईल याचं डेरिव्हेटिव्ह होईल ई पावर एक्स स्क्वेअर मायनस 2 इंटू डी बाय डी एक्स ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 2 इक्वल टू ई पावर एक्स स्क्वेअर मायनस 2 इंटू आता डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 2 म्हणजे एक्स स्क्वेअरचं सेपरेटली डेरिव्हेटिव्ह घ्यायचं मायनस 2 चं सेपरेटली डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे बट हिअर negative 2 is the constant quantity and we know the derivative of any constant quantity is 0. Therefore take only derivative of x square. Derivative of x square is 2x. तर याप्रमाणे अशा फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह याप्रमाणे लिहायचं आहे. नेक्स्ट नंबर 4 अगेन एक्सपोनेंशियल functions but base other than e. Base with base other than e म्हणजे e च्या व्यतिरिक्त बेस आहे. आताच आपण जे पाहिलं थर्ड नंबर मध्ये त्यामध्ये बेस हा ई होता तो सुद्धा एक्सपोनेन्शियल फंक्शन आहे. आता नंबर 4 मध्ये आपण एक्सपोनेन्शियल फंक्शनच घेत आहोत बट हिअर बेस इज अदर दॅन ई. लेट बेस इज ए फॉर्म्युला डी बाय डी एक्स ऑफ ए पावर एफ ऑफ एक्स A is a positive number and f of x is any function. काय करायचं a पावर f of x या जिथे जसंच्या तसं लिहून घ्यायचं आहे into log of a into d by dx of f of x. या फॉर्म्युलाचा वापर करायचा आहे. फॉर एक्झाम्पल डी बाय डी एक्स ऑफ ए पावर कॉस एक्स म्हणजे इथे जो फंक्शनचा रोल आहे तो कॉस एक्स आहे. या एफ ऑफ एक्सच्या जागेवर आपण कॉस एक्स घेतलेला आहे. कशाला डेरिव्हेटिव्ह त्याचं ए पावर कॉस एक्स इंटू लॉग ए इंटू डी बाय डी एक्स ऑफ कॉस एक्स मीन्स ए पावर कॉस एक्स into log a and derivative of cos x is negative sin of x. ऍक्च्युअली त्याचा आन्सर झालेला आहे परंतु निगेटिव्ह साइन आपण समोर घेऊ शकतो. निगेटिव्ह a पावर cos x into log a इंटू आपण डाट दिलं तरी चालते sin x
याप्रमाणे त्याचे डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे. डी बाय डी एक्स ऑफ 7 पॉवर 2x, कारण a ही कोणतीही संख्या आहे असं मी सांगितलेलं आहे. याच्या जागेवर आपण 7 घेतलं आणि fx जो आहे तो आहे 2x. 7 पॉवर 2x into log of 7 into d by dx of 2x means 7 power 2x into log of 7 into derivative of 2x is 2. एवढे लिहिले तरी चालेल किंवा एक स्टेप जसं वाढवायचं असेल 2 into 7 power 2x into log 7. त्यानंतर जनरल फॉर्म्युला आहे d by dx of a power mx. m is arbitrary constant. कसं घेणार याला a power mx into log a into d by dx of mx means a power mx into log a into m हे सफिशियंट आहे किंवा m आपल्याला समोर घेता येतो. मीन्स m इंटू a पॉवर mx इंटू log a. तर अशा प्रकारे आपल्याला एक्सपोनेन्शियल फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह काढता येतात. नेक्स्ट आहे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स. नंबर 5 ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स. साइन, कॉस, टॅन, कोसेक, सेक आणि काय हे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स आहेत. तर डी बाय डी एक्स साइन ऑफ एफ ऑफ एक्स here f of x is any function, पण काय आलं साइन आलं. तर जसे जसे ते फंक्शन्स आलेले आहेत त्याप्रमाणे त्यांचं डेरिव्हेटिव्ह घेत जायचं आहे. पहिल्यांदा आपल्याला साइन एक्सचं डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागेल आणि त्यानंतरच एफ ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागेल. डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन इज cos f of x into d by dx of f of x. d by dx of cos f of x असं जर असेल तर डेरिव्हेटिव्ह ऑफ cos इज निगेटिव्ह साइन f of x d by dx of f of x. d by dx of tan of f of x means sec square f of x d by dx of f of x. त्यानंतर d by dx of
कोसेक एफ ऑफ एक्स जर असेल तर आपल्याला माहित पाहिजे की कोसेकचे डेरिव्हेटिव्ह काय आहे याची कल्पना आपल्याला असायला पाहिजे. निगेटिव्ह कोसेक एफ ऑफ एक्स इंटू काट एफ ऑफ एक्स डी बाय डी एक्स ऑफ एफ ऑफ एक्स. याप्रमाणे फॉर्म्युला आपण यूज करणार आहोत. डी बाय डी एक्स ऑफ सेक एफ ऑफ एक्स, सेकचा डेरिव्हेटिव्ह सेक एक्स टॅन एक्स याप्रमाणे त्याचं डेरिव्हेटिव्ह आहे. मीन्स याला लिहिणार आहोत आपण सेक एफ ऑफ एक्स इंटू टॅन एफ ऑफ एक्स इंटू डी बाय डी एक्स ऑफ एफ ऑफ एक्स. डी बाय डी एक्स ऑफ cot f of x means minus cosec square f of x into d by dx of f of x. तर याप्रमाणे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचे कंपोजिट फंक्शन मध्ये आले असतील तर या फॉर्म्युल्यांचा उपयोग करून आपल्याला इझिली त्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह घेता येते. पाहू यावरचे एक दोन एक्झाम्पल. एक्झाम्पल घेताना नुसतं मी साइन या फंक्शनवरचे घेत आहोत. इतर फंक्शनवरचे डेरिव्हेटिव्ह हे तुम्हाला काढता येतील. For example, number 1 d by dx of sin of 2x plus 3. It is composite function. कारण x रिप्लेस बाय 2x plus 3 आहे. हा ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे तर हा लिनियर फंक्शन आहे. म्हणजे दोन फंक्शनचं कॉम्बिनेशन आहे. देअरफॉर इट इज कंपोजिट फंक्शन. काय होईल डेरिव्हेटिव्ह? डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन इज कॉस. हा 2x plus 3 या जी टीच ठेवायचा आणि त्याच्यानंतरच त्याचे डेरिव्हेटिव्ह घ्यायचे. 2x plus 3 means cos 2x plus 3 into derivative of 2x plus 3. 2x derivative 2, 3 चा डेरिव्हेटिव्ह 0 म्हणजे into 2. झालं तेवढंच ठेवता येईल किंवा 2 समोर आणता येईल. सेकंड d by dx of sin of log x. याचं डेरिव्हेटिव्ह घेऊ. d by dx of sin. sin चं डेरिव्हेटिव्ह cos. फंक्शन या जीतीच जसा आहे तो तसाच ठेवायचा. देन टेक डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन log x means cos log x and derivative of log x is 1 by x. Next, third number you divide dx of tan of sin x. It is also composite function. दोन्ही जरी ट्रिग्नोमेट्रिक असले तरी पहिल्यांदा टॅन आणि त्यानंतर साइन एक्स म्हणजे एफ ऑफ एक्सच्या जागेवर साइन एक्स घेतलेला आहे. टॅनचं डेरिव्हेटिव्ह पहिल्यांदा याचे डेरिव्हेटिव्ह घ्यायचं नंतर याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं. टॅनचं डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर जो सेक्स इथे एक्स नाही आहे
त्यांचं डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर एक्स होतोय आपल्याला माहित आहे, परंतु एक्सच्या जागेवर आलं साइन एक्स आणि म्हणून हे साइन एक्स जसंच्या तसं लिहायचं आहे. सेक स्क्वेअर साइन एक्स and dy dx of sin x equal to sec square sin x and derivative of sin x is cos x. तर अशा प्रकारे किंवा पुन्हा एक आपण नंबर 4 dy dx of cos of log of 2x minus 3. बघा या दिलेल्या फंक्शन मध्ये कंपोजिट तर फंक्शन आहे, but it is a combination of three functions: trigonometric, logarithmic and linear. तीन फंक्शन आलेले आहेत. तर पहिल्यांदा डेरिव्हेटिव्ह घेताना याचा नंबर आणायचा, मग याचा नंबर आणि मग शेवटी याचा नंबर आहे. काचं डेरिव्हेटिव्ह मायनस साइन, बाकी जसं तसं ठेवून द्या. log of 2x minus 3. आता याचा नंबर आला सेकंड, म्हणजे dy dx of log of 2x minus 3. बघा आता लागचं डेरिव्हेटिव्ह घेऊ, मीन्स मायनस साइन log of 2x minus 3. बघा लागचं डेरिव्हेटिव्ह 1 upon ही संख्या 1 upon 2x minus 3 and again dy dx of 2x minus 3. म्हणजे काय येईल आता, मायनस साइन log 2x minus 3 into बघा 2x minus 3 चे डेरिव्हेटिव्ह ऑफ 2x is 2 and डेरिव्हेटिव्ह ऑफ निगेटिव्ह 3 is 0. पदाला कॉन्स्टंट आहे, म्हणजे 1 upon 2x minus 3 आणि याचे डेरिव्हेटिव्ह 2. या प्रमाणे त्याचे डेरिव्हेटिव्ह घेता येईल. तर अशा प्रकारे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह घेतलं जातं. नेक्स्ट आहे लॉगॅरिथमिक फंक्शन्स. नेक्स्ट नंबर लॉगॅरिथमिक फंक्शन. आपल्याला माहित आहे की dy dx ऑफ log x इक्वल टू 1 by x होतो. आणि ते ऍक्च्युअली केलं काय, dy dx ऑफ log x इक्वल टू 1 by x dy dx ऑफ x असं करण्यात आलेलं आहे. 1 by x डेरिव्हेटिव्ह ऑफ x इज 1 मीन्स 1 by x. ही ऍक्च्युअली प्रोसिजर केलेली आहे. फॉर्म्युला dy dx ऑफ log of f of x. log फंक्शन. आता या फंक्शनच्या जागेवर कोणताही फंक्शन येऊ शकतो,
कोणता फंक्शन आला त्याची चिंता नाही करायची. आपण बाय प्रोसिजर त्याचं डेरिव्हेटिव्ह काढायचं आहे. तर इथे आपण नेमकं काय करणार आहोत, लागचं डेरिव्हेटिव्ह 1/x होते, x होता म्हणून 1/x केलं. आता इथे आहे f(x) म्हणून f(x) करायचं. Then take derivative of function d/dx of f(x). बघा एक्झाम्पल. For example, d/dx of log of 3x minus 1. पाहूया याचं डेरिव्हेटिव्ह. 1/3x minus 1 and d/dx of 3x minus 1. काय होईल, 3x minus 1 चे डेरिव्हेटिव्ह, -1 चे डेरिव्हेटिव्ह तर 0 आहे, फक्त 3x चे डेरिव्हेटिव्ह, 3x चे डेरिव्हेटिव्ह म्हणजे 3 means 1/3x minus 1 हा into 3, 1 स्टेप इनक्रीज करता येईल, 3/3x minus 1. यामध्ये 3 कॅन्सल नाही करायचं, कारण बरेचसे स्टुडंट अशा संख्या दिसल्या की पटकन कॅन्सल करून टाकतात. चुकीचं आहे ते, याप्रमाणे कॅन्सल होत नाही. कारण ही आहे 3x minus 1 अशी संख्या आणि ही सेपरेटली 3 संख्या आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत संख्या आपल्याला कॅन्सल करता येत नाही. d/dx of log of sin x means बस बाय प्रोसिजर चला तुम्ही 1/sin x d/dx of sin x. मग काय होईल, 1/sin x into derivative of sin x is cos x. आता याला कसं लिहिता येईल, 1 into cos x means cos x divided by sin x, and we know cos x upon sin x means cot x. तर या प्रमाणाचे डेरिव्हेटिव्ह घेतला आपण. log of d/dx of log of root of 2x plus 3. याचा आपण डेरिव्हेटिव्ह घेऊ. काय होईल, 1/root of 2x plus 3 then a derivative of root of 2x plus 3. कारण इथे फंक्शनच्या जागेवर काय आलेलं आहे, रूट ऑफ 2x plus 3 असा आलेला आहे. पुन्हा इथे लगेच बा रूट फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे. मीन्स 1/root of 2x plus 3 डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट ऑफ फंक्शन, सेकंड नंबरचा फॉर्म्युला 1/2 root of 2x plus 3 and then a d/dx of 2x plus 3 म्हणजेच इक्वल टू 1/, बघा रूट 2x plus 3 इंटू रूट 2x plus 3. आपल्याला एवढं माहित आहे की रूट a इंटू रूट a इक्वल टू a, हे आपल्याला माहित आहे.
त्यामुळे या दोन संख्यांचं जे मल्टिप्लिकेशन आहे ते आपल्याला लिहिता येईल 2x + 3. यामधला हा जो 2 आहे 2 तर शिल्लक आहे त्याला लिहिलं. नाउ टेक डेरिव्हेटिव्ह ऑफ 2x + 3. डेरिव्हेटिव्ह ऑफ 2x is 2 and derivative of 3 is 0, means into 2. Now 2 get cancel. 1 upon 2x + 3 is the derivative. Next example बघा. d by dx of log of cosec x minus cot x. cosec x minus cot x. बघा याचं डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे 1 बाय f of x. f of x च्या जागेवर ही संख्या आहे 1 upon cosec x minus cot x. Then take derivative of f of x d by dx of cosec x minus cot x means 1 upon cosec x minus cot x. Now take derivative of both functions. Derivative of cosec x is minus cosec x into cot x minus cot x derivative minus cosec square x. घेतलं याप्रमाणे त्याचे डेरिव्हेटिव्ह मायनस मायनस प्लस 1 upon cosec x minus cot x into minus cosec x into cot x minus minus plus cosec square x. Now take cosec x as a common 1 upon cosec x minus cot x into cosec x as common. Here minus cot x and plus cosec x. परंतु या दोन्ही संख्या बघा अगदी सेम आहे. ही संख्या आणि ही संख्या अगदी सेम आहे. आपल्याला इझिली कट करता येते. Therefore derivative of given function is cosec x. तर अशा प्रकारे आपल्याला कंपोजिट फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह काढावे लागतात. तर या फॉर्म्युलांचा उपयोग करून दिलेल्या प्रत्येक कंपोजिट फंक्शनचं तुम्हाला डेरिव्हेटिव्ह काढता आलं पाहिजे आणि नक्कीच काढता येतील जर हे फॉर्म्युले पाठ केले तर चला आपण आजच्या लेक्चरला इथेच थांबू. एक महत्वाची सूचना, जर तुम्हाला हे आवडत असेल, हे पिरियड्स आवडत असतील तर कृपया माझ्या चॅनलला आपण सबस्क्राइब